राम राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ आपला खूप खास होणार आहे, कारण आम्ही चाललेलो आहोत उज्जैन आणि तेही बाय रोड. तर आता आम्ही आमच्या गाडीची वाट पाहतोय. गाडी आल्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहोत. जवळजवळ इथून 600 किलोमीटर आमचं अंतर आहे, ते आम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप लांबचा प्रवास त्यामुळे काय अडीअडचणी येणार आहेत किंवा प्रवास कसा होणार आहे हे सगळं तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओतून दाखवणार आहोत. तर हे आमचे बाबा शेठ आहेत. हाय करा. आम्ही चाललोय आता. अजून आमचे 2 पार्टनर येत आहेत. मग गाडीमध्ये आम्ही सुरुवात करणार आहे प्रवासाला. आणि लांबच्या प्रवासामुळं कसा प्रवास, काय आता पाऊस कधी असणार आहे, काय ते सगळी जर्नी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर खूप खास होणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, फायनली आमची गाडी आलेली आहे. हे बघा, हे आमचे सुरेंदर गाडी आलेली आहे आमची. आता आम्ही प्रवास चालू करतोय आम्ही. 600 किलोमीटर जायचं मित्रांनो. आता चला, नंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आमचा प्रवास कसा असेल. हे बॅग पकडा. आपले आमचे सरपंच आहेत ते इकडे. एक नंबर काम केलं आपण. मी ठेवलं होतं. तर मित्रांनो, फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे. आता आम्ही डांगे चौकामध्ये आहे. पाहू शकता तुम्ही. आमचा हे बघा, हा रोड बघायचा तुम्हाला बोर्ड दिसेल पुढे. तर आता सध्या थोडीशी गाडी चालवतो. नंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर थांबल्यावर आम्ही बाकीचा व्हिडिओमध्ये माध्यमातून तुम्हाला कळेलच कुठे थांबतोय, काय करतोय, कसा प्रवास असणार आहे. बाय रोड जर तुम्ही जाणार असाल तर नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ पहा. तुम्हाला सगळं माहिती आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. हे बघा मित्रांनो, थोडंसं चाकणपाशी आल्यानंतर आम्हाला पहिला ॲक्सिडेंट लागलेला आहे. त्यामुळे कृपया गाडी सावकाश चालवा. घरी आपली वाट बघणार असतं, म्हणून गाडी हळू चालवा बरं का. आता आम्ही थांबलो बघा CNG भरायला. सगळे कशी चातकाप्रमाणे वाट बघतात, कधी CNG भरतोय आणि कधी आम्ही निघतोय. मित्रांनो पहा, आता आम्ही CNG करून किती किलोमीटरपर्यंत प्रवास करणार आहे. ते आमचे बंधू, मोठे बंधू आहे आमचे, नवनाथ शेठ. आता CNG भरल्यानंतर आम्ही निघणार आहे. मित्रांनो, 12 वाजलेले आहेत आता आणि आम्ही चहा पिण्यासाठी थोडं थांबलो होतो. आता आम्ही टोल नाक्यापाशी आलो आहे. पहिलाच टोल नाका. अजून आम्हाला नाशिक इथून जवळजवळ 70 किलोमीटर नाशिक आहे. चला, आता आम्ही परत पुन्हा गाडीत बसतो प्रवासाला. गाडीमध्ये थोड्याशा गप्पा गोष्टी करतायत आणि ते ह्या आयटीवरून आमच्या गप्पा चालू आहे मित्रांनो. चला, जवळजवळ 250 किलोमीटर आल्यानंतर परत एकदा आम्ही थांबलोय CNG भरायला. CNG भरलं. 250 किलोमीटर प्रवास करत CNGचा कुठं प्रॉब्लेम येत नाही. किती किलोमीटर आतापर्यंत आम्हाला दोन्ही ठिकाणी CNG तर मिळालेलं आहे. आता ह्या CNG भरल्यानंतर किती जाणार आम्ही ते तुम्हाला सांगतो. बघूया आता कुठपर्यंत आमचा CNG पुरतोय. सकाळचे 4 वाजले मित्रांनो आणि नवनाथ रसवंतीगृहावर बघा बाबा शेठ आमच्यासाठी चहा बनवतात. थोडीशी झोप लागली होती म्हणून चहा पिण्यासाठी थांबलो. चहा पिल्यानंतर पुन्हा एकदा प्रवास करणार, त्यामुळे बाबा थोडीशी मस्ती करतो तिथे. आणि बघा आले ते आजोबा बघा 4 वाजता जागे आहेत आमच्यासाठी चहा करण्यासाठी. आणि आता हे बघा, आम्ही धुळ्याच्या रोडवर आहे. धुळे मालेगावपाशी आहे चहा रसवंतीगृह. आम्हाला लागेल ते चहा पितोय. तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजून 28 मिनिटं आहेत. आपण आत्ता MP मध्ये प्रवेश केलेला आहे. बघा, नॉनस्टॉप रात्री जवळजवळ 10:30 पावणे 11ला प्रवास चालू केला होता. 6:30 वाजले. MPच्या आतमध्ये प्रवेश केलाय. चला, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. नाश्ता करायला बसलोय. नाश्त्याला असं काही एवढी. आता कुठे आहे आपण सांग ना ते. आता कुठे आपण इंदोरचा एक 50 किलोमीटर अलीकडे आपण. 50 नाहीये, 100 आहे. 100 आहे नाही, तो हॉटेलवर 50 बोलतो. हे बघा मित्रांनो, सकाळ जरा ताव मारला पोह्यावर. खूप भूक लागली होती, परंतु पोह्याला काय अशी चव नाही आहे. एक 100 किलोमीटर अलीकडे आम्ही इंदोरचे आहे. तिथून आता पुन्हा एकदा प्रवास चालू करणार आहे आणि डायरेक्ट आता आम्ही बहुतेक ओंकारेश्वरला पहिले जाणार आहे. बघा मित्रांनो, चला पुढे जाऊ. 30 किलोमीटर 20 आहे का?
30 किलोमीटर. ओंकारेश्वरला आलेलो आहे आम्ही आता. जवळजवळ पोहोचेलच तिथे. 30 किलोमीटरचं अंतर आहे. मला दुसरं आणायचं होतं ना तो. हाय दिनेश. हाय, कशी वाटलं मित्रांनो तुम्हाला ट्रिप? कशी वाटली? एकदा बऱ्याच दिवसापासून आम्ही ट्रिपचं नियोजन करत होतो. त्याला बोलू दे. बऱ्याच दिवसापासून ट्रिपचं नियोजन चाललं होतं की उज्जैनला जायचं वगैरे. आत्ताशी कुठेतरी ते स्वप्न आमचं पूर्ण होताना दिसतंय. आता आम्ही ओंकारेश्वरच्या जवळजवळ आलोय. 20-21 किलोमीटर राहिलेलं आहे ओंकारेश्वर. रात्री 10:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. तर आता आम्ही ओंकारेश्वरच्या आसपास आहे आणि आता वाजलेत बघा 10:15 म्हणजे 10:15 वाजलेले आहेत. समोर पहा 10 रस्ता आहे आणि याच रोडवर आम्हाला आहे ना बाजीराव पेशवे यांची समाधी देखील याच रोडवर आहे. पाहूया, जर आम्हाला वाटेत जर लागेल तर आम्ही तिथे व्हिजिट देतो. नाहीतर आपला रस्ता इथून पुढे परत आम्हाला उज्जैनला महाकालला जायचंय. तर आता ओंकारेश्वर मध्ये हे आमचे बंधू सगळे हसतात. त्यांना वाटते काय वेड्यागत करतोय. पुढे बघ गाडी बघ. ट्रॅक्टर बघला तर कशी एकदम बावळे. ड्रायव्हिंग शिकलं ना. तर मित्रांनो, गाडी चालवतोय त्यामुळे थोड्या वेळाने करतो. नजर हटी दुर्घटना घटी, त्यामुळे जरा कॉन्सन्ट्रेशन करतो गाडीवर. आम्ही ओंकारेश्वरला दर्शनासाठी चाललोय मित्रांनो बघा. आणि सकाळी आम्ही 10:30 वाजता पोहोचलो होतो ओंकारेश्वरला. तिथून पुढे आता दर्शनासाठी चाललोय. तेही बोटीने 50-50 रुपये घेतात आणि आम्हाला आंघोळीसाठी रूम पाहिजे होती तर आम्ही पर हेड 100 रुपये तिथे घेऊ. आंघोळ वगैरे करून आता दर्शनासाठी चाललोय. पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की ओंकारेश्वरला हे ओंकारेश्वर नाव का पडलं त्याचं कारण सांगतो. की ओंकारेश्वर मंदिर हे जे नर्मदा नदीच्या काठी आहे, नर्मदा नदीने पूर्णपणे ओंकारेश्वरला वेढा मारलेला आहे आणि त्याचा आकार आहे तो ओम आकारात आहे. त्यामुळे त्याला ओंकारेश्वर हे नाव पडले. आम्ही आता बोटीने चला इथं गंध लावायचं काम आम्ही चालू केलेलं आहे. पहिलं आता आलोय तर गंध लावा म्हटलं. गंध लावला म्हणजे कसं थोडंसं महाकालला आल्याचा फील येतो अजून जरा चांगला मला, म्हणून तर लावला. तसा मी लावला तसा बाकीचे आमचे बघा हे सुमित शेठ झाले हे सर्व आता गंध लावतात. सुमित शेठ आमच्या बंधूंनी गंध लावलेला आहे आणि सर्वांनीच आम्ही गंध लावला. बघा दिसतोय तुम्हाला सुरेंद्र आमचा, हे बाबा शेठ, हे नवनाथ खानेकर. आम्ही गंध लावला. आता निघालो आम्ही परत. गंध लावल्यानंतर बोटीमध्ये प्रवासाला सुरुवात करणार आणि बघू किती गर्दी आता. मित्रांनो समोर पाहू शकता ही दर्शनाची रांग आहे. इथून आम्ही आता जाणार आहेत बोटीने आणि पुढे गेल्यानंतर ते दर्शन रांगेत लागणार आहे. ते 50-50 रुपये इथं घेतलेत आमच्याकडून. तिथून पुढे मग आम्ही पुढे दर्शनाच्या रांगेत लागणार आहे. मित्रांनो पाहू शकता हे महेंद्र कुठे गेला? महेंद्रसिंग धोनी. जय महाकाल. चला आता प्रवास चालू केलेला आहे. आता चाललोय आम्ही बोटीत बसून. पाहू शकता चाललोय आता आम्ही. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ दाखवतो. हे बघा गर्दी खूप मित्रांनो, गर्दी होती बघा. गर्दी बघू शकता तुम्ही. तर फायनली आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. बघा हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. पाठीमागे स्क्रीनवर दिसतं तुम्हाला ओंकारेश्वर. दर्शन करून घ्या. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन निघालो आता आम्ही मामलेश्वरचं दर्शन घ्यायला. कारण की ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय, मामलेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय ओंकारेश्वरचं जी यात्रा आहे ती संपन्न होत नाही असं इथलं म्हणणं आहे. मामलेश्वर मंदिरामध्ये पोहोचलोय मित्रांनो. आता इथले दर्शन घेणार आहे.
दर्शन घेऊन आलोय मित्रांनो. आता हे बघा ममलेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. पहिलं आम्ही ओंकारेश्वरचं घेऊन आता पुन्हा ममलेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. होऊ शकतं इथेही फ्रीमध्ये दर्शन आहे. फ्रीच्या रांगेला गेलतो मित्रांनो. आता आम्ही ओंकारेश्वरवरून डायरेक्ट उज्जैन महाकालचं दर्शन घ्यायला मार्गस्थ आहोत. आमचे मित्रमंडळी जरा पाणी घ्यायला गेलेत त्यामुळे थांबलोय. आणि आता आम्ही फक्त जेवण्यासाठी थांबणार आहे 1 तास आणि डायरेक्ट उज्जैनच परत. मग फायनली आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलेलो आहे आता मित्रांनो. बघा आता इथे एखादं हॉटेल पाहून आम्ही स्टे करणार आणि सकाळ भस्म आरतीला जाणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो. सकाळचे 4 वाजताना आम्ही आलोय आता उज्जैनच्या महाकालच्या दर्शनाला आलोय. इकडे मागे मंदिर आहे तिकडे आता जाणार आहे आम्ही. गाडी पार्क केली आहे आमची इथे. पार्किंग करून आता आम्ही दर्शनाला जाणार आहे. सकाळ सकाळ फ्रेश मध्ये दर्शन घेतोय. हाय आत्ताच भस्म आरतीचं लाईव्ह दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता मुख्य दर्शन आम्हाला थोड्या वेळात घ्यायला जाणार आम्ही. सकाळी त्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागतं 5 वाजता. आतमध्ये गाभाऱ्यात असेल तुम्ही तर तुम्हाला भस्म आरतीचं दर्शन होतं. लक्षात घ्या मित्रांनो. हे बघा दर्शन रांगेत राईट साईडला बघू शकता तुम्ही असं थोडंसं शिवशंकराचे तांडव करतानाचे नृत्य तुम्हाला बघायला मिळतात. दर्शन रांगेमध्ये आहोत आम्ही आता. पाहू शकता खूप गर्दी आहे. 6 वाजता दर्शन चालू होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवतो. नाहीतर मग काय व्हिडिओ काढता येणार नाही. हे बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे उज्जैनचं महाकालचं लाईव्ह दर्शन चालू आहे. लाईव्ह दर्शन घ्या आणि असाच आमच्या व्हिडिओला कमेंटचा वर्षाव करा महाकाल म्हणून. बघा लाईव्ह दर्शन दिसतंय तुम्हाला. हे बघा दर्शन घेऊन तर बाहेर आलेलो आहे आम्ही थोडासा. आणि हे बघा शिवशंकर कसे असलेत आपले ध्यान असतं. आता उज्जैनच्या महाकालचं दर्शन करून आम्ही आलोय ठीक 10 वाजता. कालभैरवच्या दर्शनाला आलो. इथे फ्रीमध्ये पार्किंग मिळून जाईल तुम्हाला. आणि हे शेवटचं दर्शन असणार आहे. इथून डायरेक्ट मग आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला इथेच मी संपवणार आहे. तर मित्रांनो आज उज्जैनची यात्रा तुम्हाला कशी वाटली आणि मी तुम्हाला उज्जैनच्या यात्रेचे लाईव्ह दर्शन ओंकारेश्वरचंही आणि उज्जैनच्या महाकालचंही दर्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे कृपया आपल्या व्हिडिओला जास्त काय ना करू पण सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय महाकाल असे लिहा जेणेकरून तुमचंही दर्शन माझ्यातर्फे का होईना पोचून जाईल. चल धन्यवाद. हा व्हिडिओ इथेच मी समाप्त करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.